विधानसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। मात्र त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीत इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू आहेच, पण त्यासोबतच अनेक दावे प्रतिदावे होताना दिसतात। 2 दिवसांपूर्वी नेत्यांची मंदिआळी ही जतमध्ये होती। राजकीय सभांमधून आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात। अनेक जण राजकीय गोष्टींबाबत भाष्य करताना अनेकांची जीभ ही घसरतेच आणि ते टीकेचे धनी बनतात। गोपीचंद पडळकर यांचे परम मित्र असलेले सदाभाऊ खोत यांनी आपल्या मित्रासाठी खणखणीत भाषण केलं, पण या भाषणात ते असं काही बोलून गेले त्यावर राज्याचे राजकारण हे चांगलंच तापल्याचं दिसून आलं। पण सदाभाऊंनंतर आता महायुतीच्या बड्या नेत्याने केलेल्या एका दाव्याने राज्याचं राजकारण एक वेगळ्याच दिशेने फिरलंय। ऐन निवडणुकीत केलेल्या अशा वक्तव्याने महायुतीच्या नेत्यांची चांगलीच गळचेपी झाल्याचं दिसतंय। नमस्कार, मी गौरी बाईकर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। निवडणुका जवळ आल्या की अनेक राजकारणी लोकांचा पक्षांतर्गत वाद आणि टीका-टिप्पणी या सुरूच होतात। भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राजकारणाचा बाळकडू पुढे घेऊन जाणारे आणि राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव असलेले शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केली आणि आता देखील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी आपल्याच पक्षाबाबत पोलखोल केली। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया हे पुस्तक प्रकाशित झालं। या पुस्तकांमध्ये अनेकांचे मुद्दे हे चर्चेत आहेत, मात्र त्यात छगन भुजबळांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात घमासान पेटलंय। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप बरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद हा पक्षाचा सर्वच नेत्यांना झाला होता, कारण अर्थातच ईडीपासून सुटका होणार होती। ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता। ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजप सोबत जावं लागेल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होती। त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं। यामध्ये सुनेत्रा पवार यांचंही नाव आलं होतं। तुरुंगात असताना अनिल देशमुख यांना भाजप सोबत येण्याची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली। शरद पवारांना या गोष्टींची माहिती होती, परंतु ते भाजप सोबत जाण्यास तयार नव्हते असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी त्या पुस्तकात केलाय। हा दावा चर्चेचा विषय झाल्यानंतर लगेचच माध्यमांशी संवाद साधून त्यांनी सगळे दावे फेटाळले। मी अशी कोणतीच मुलाखत दिली नाही, हे पुस्तक माझ्या वकिलांना वाचण्यास देणार आहे। 8 दिवसांनी मला जी काही कारवाई करायची असेल ती मी करणार आहे। निवडणुकीच्या काळात फोकस आणि बदलण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत त्यांनी हे सगळे दावे फेटाळले। निवडणुकीच्या या रणसंग्रामात अडचणीत येऊ नये यासाठी कदाचित त्यांनी हे दावे फेटाळले जरी असले तरी विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भुजबळ साहेब तुम्ही खरं बोललात, याबद्दल आभार। बीजेपी जातीवादी आहे हे बोलण्याची हिंमत तुम्हीच दाखवू शकता असं ट्विट केलंय। तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी देखील केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप कशा प्रकारे जोर जबरदस्ती करत आहे, दादागिरी करत आहे हे दिसतंय। जोर जबरदस्ती करून भाजपने स्वतःचं सरकार बसवलं खरं, पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या चिंधड्या केल्यात। तर दुसरीकडे पुस्तकात दिल्याप्रमाणे भुजबळ काहीही बोलले नाहीत असं स्पष्टीकरण आपल्याच पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी दिले। दावे कितीही फेटाळले तरी महायुतीतील नेत्यांनी केलेल्या अशा वक्तव्यांमुळे किंवा खळबळजनक दाव्यांमुळे विधानसभा निवडणूक ही महायुतीला जड जाणार का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई आउटलुकला सबस्क्राइब करायला विसरू नका।